गेडाम यांचं नाव आहे. हे डिजिटल सेल म्हणजे फक्त यस केलेलं आहे. तर म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही आहे. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? ते म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणजे त्याने मला खूप बसं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे. पोलिसांनी मला वर्क ऑर्डर ज्या लोकांनी दिली तसेच छापलेले आहेत, हे सगळं तसेच छापलेले आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. माननीय मुख्यमंत्री कानावर हा विषय टाकला. तिथे CP होते बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांची असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्यावर हा विषय ठरलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली आहे. पण पोलीस खात्यामध्ये असं कुठली त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली सिपिंगकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनी सुद्धा सिपिंगकडे, नाशिक सिपिंगकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि आता परत त्या 4-5 ऑर्डर ज्या आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत. अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे. त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि अशा बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी, IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत. त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतं आहे ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्क ऑर्डर देणारे असेल तर आले असतील तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांचा आता पत्ता घ्या. आमच्या कुंभमेळ्याच्या ऑफिसला त्या ठिकाणी गेडाम साहेब आहेत, शेखर सिंग आहेत किंवा CP आमचे आहेत त्या ठिकाणी नाशिकला. त्यांना जरी आपण सांगितलं तर लगेच त्याचे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण उगाच विनाकारण अशा पद्धतीने वर्क ऑर्डर घेऊन स्वतःची फसवणूक करू नका आणि शासनाची करू नका. हो, पण असं कोणकोणत्या पद्धतीच्या कामांचा या संदर्भात त्या बोगस लोकांनी उल्लेख केला? याच्यामध्ये वर्क ऑर्डरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइड लंच डिनर टू 70 days. म्हणजे अशा पद्धतीने 70 दिवस त्यांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे, तुम्हाला डिनर द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही एक ऑर्डर या ठिकाणी माझ्याजवळ आहे. दुसरं आहे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाय फॉर कुंभ. आता असं पाण्याची काही कुठली ऑर्डर वगैरे आमच्याकडे द्यायचं की प्रश्न येते. पण त्यांनी ही सुद्धा ऑर्डर या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे. काही लोकांना त्यांनी मला दाखवलं की आम्हाला चौरंग पाहिजे आहेत, पोलिसांचे ते बॅरिकेड पाहिजे आहेत, ते फोटोसेट पाठवले की अशा साहित्य पाहिजेत. म्हणजे इतके सराईत सगळे हे गुन्हेगार आहेत. आणि मला वाटतं त्यांनी अशा पद्धतीने लोकांची ते फसवणूक करत आहेत. म्हणून सगळ्या अवेअर व्हावेत म्हणून या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलून हे सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी दाखवतं. इथे तिसरं वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड लंच डिनर टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट अँड SRPF. म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही जेवण द्या, लंच डिनर द्या. अशा पद्धतीने ही अजून एक वर्क ऑर्डर या ठिकाणी आहे. या ठिकाणी वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड हाऊसकीपिंग ब्लँकेट मॅट्रेस अँड बेडिंग टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट कुंभमेला. अशा पद्धतीने ही या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या ठिकाणी आहे.
त्याच्यामध्ये ते सगळा पत्रगित्याचा खाली उल्लेख असेल किती काय तर मी ते फार बघितलं नाही, त्यांनी मला सांगितलं होतं. पण मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते कुंभमेळ्याच्या नावावर. वाटतं सगळ्यांनी या ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि विनाकारण असं कुणी फसू नये. होय, हा प्रकार नेमका कसा लक्षात आलाय आपल्याला? हे लोक माझ्याकडे 3-4 दिवसापूर्वी आलेत. ते मला येऊन भेटलेत. हो, जळगाव जिल्ह्यातले एक धुळ्याचा आहे, 2 जळगाव जिल्ह्यातले आहेत, जळगावचे आहेत, जामनेरचे एक जण आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं हे सगळे दोघा ठिकाणी रॅकेट तयार केलं आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केलेली आहे. किती रुपयाची फसवणूक? 2 लोक जामनेरचेच आहेत, एक धुळ्याचा आहे, तो टीचर आहे, मुस्लिम समाजाचा आहे. त्यांनी मिळून ही सगळी फसवणूक केलेली आहे. किती पैसे आता सांगता येत नाही. यांनी मला जे आकडे दिलेले आहेत हे काही मला वाटतं 400-500 कोटी रुपयाच्या वरकडे असतील या सगळ्या. 500-600 कोटी त्यांना वरकडे दिल्या असतील. त्यांच्याकडून काही पैसे घेतलेत काही नाही? पैसेच घेतलेत म्हणून ते माझ्याकडे आले. फुकट मिळाले असं आले नसते. किती पैसे घेतले? त्यांनी आता ते सांगता येत नाही, ते सांगत नाहीये. पण काही चेक पण घेतलेले आहेत आणि कॅश कंपाऊंड मोठा घेतलेला आहे. कॅश पण घेतली असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता ह्या ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे, मला वाटतं हे अनेक ठिकाणी असं हे इथे नाही आहे. मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सुद्धा 3 लोकांवर तक्रारी आमचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि प्रवीण गेडाम यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एकाला पकडला, त्याची बॅग तपासली तर शेखर सिंगाच्या नावाची वर्क ऑर्डर त्याच्यामध्ये होती. अशा 3 वर्क ऑर्डर त्या ठिकाणी होत्या. मुंबईचे सगळे लोक होते आणि अशा पद्धतीने फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं. तो कायदेशीर कारवाई अतिशय कठोर कडक कारवाई याची केली जाईल. पुढे धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू. सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून घेऊन ते सगळे त्यांच्यावर लावू. तुम्हाला काही ताब्यात घेतलंय का आतापर्यंत? अजून ताब्यात घेतलं नाही. या संदर्भामध्ये मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, पण ते पैसे देणार आहेत म्हणून त्या ठिकाणी ते कंप्लेंट करायला मागे पुढे करतात. पैसे पण त्यांनी माझ्याजवळ येऊन हे सगळे कागदपत्र दिलेले आहेत. त्यांनी मला वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि म्हणून म्हटलं हे उगाच त्यांचं काय पैशाचं होईल नाही. पण अशा पद्धतीने फसवणूक चाललेली आहे. अजून काही लोक फसू नयेत. त्याचं आम्हाला घ्या, आमच्याजून वर्क ऑर्डर द्या, मला पैसे, हे सरा चालेल हे चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठे होऊ नये, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी शहानिशी करूनच घ्यावी वर्क ऑर्डर. अधिकाऱ्याकडे विचारा तुम्ही जाऊन. आव्हान करणार का तुम्ही? भाऊ, हे 5 लोक यांची पार्श्वभूमी काय आहे? हे ऑर्डर कशा पद्धतीने करतात? हा रॅकेट कसा आहे? ते मला वाटतं यात त्यांनी मला 3 लोकांची नावं सांगितली होती. 3 लोक सांगितले होते. आता कारवाई व्हायची आहे, कंप्लेंट व्हायची आहे. त्यांनाही पळायला आता संधी नको म्हणून मी काही बोलत नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. 3 दिवसापूर्वी पण मुंबईला आम्ही बसलेलो होतो. या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलेलं आहे. यामध्ये तुमच्या नावाचा कुठे गैरवापर केला आहे का? कुठे माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाही आहे. पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे की सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे. हे ऑफलाईन आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही जामनेरचे आहोत असं सांगूनही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं पूर्वी पण 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा हे 3 लोक या ठिकाणी सापडलेले आहेत. यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत. मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलतोय की तक्रार दाखल करून आम्ही आता तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करू. वर्क ऑर्डर यामध्ये तयार झालेले आहेत. यासाठी त्यांनी जे बनावट शिक्के वापरले असतील किंवा बंद वापरले असतील डिपार्टमेंटचे, अशी काही शक्यता आहे का? सगळंच बनावट आहे. ही वर्क ऑर्डर आहे. ही वर्क ऑर्डर शिक्के येत नाही. ही वर्क ऑर्डर असते त्याच्यामुळे त्या शिक्के येत नाही. ही अशी आहे. पण याच्यावर गेडाम साहेब वगैरे कुठेही असं त्याचं नाव नसतं. खालचे लोकच वर्क ऑर्डर देत असतात. पण त्यांनी सफाईदार पण हे सगळं केलेलं आहे. आणि हा विषय आहे 4 मधला एप्रिलचा आहे. हा एप्रिलचा आहे पण आता उघडतील. हा मार्चचा आहे. 1-3 मार्चचा पण आहे. त्याच्यामध्ये हा 8-4चा पण आहे, 26चा आहे. असे हे मार्च आणि एप्रिल महिन्यातले सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी आलेले आहेत. पण ते बरेच दिवस थांबलेत. त्यांना वाटलं असेल की आता वर्क ऑर्डर मिळते का तेव्हा मिळते की तेव्हा काम मिळतं. पण आपली फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मग त्याच्या थ्रू माझ्याकडे आले कुंभमेळा मंत्री म्हणून आणि त्यांनी माझ्या कानावर सगळा विषय टाकलेला आहे. आणि मी तात्काळ लगेच CPंना हा विषय सांगितलेला होता. परवा कुंभमेळ्याची बैठक होती, त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले. मी त्यांना सगळे कागदपत्रही दाखवलेले आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याच्या सर्व सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरामध्ये अशा बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे भाऊ? कारण मला वाटतं वर्क ऑर्डर या क्षेत्रात आजचा हा विषय नाही आहे. अनेक वेळा आपण होतो, अनेक वर्षांपासून की अशा पद्धतीने लोक बोगस काहीतरी वर्क ऑर्डर तयार करतात, टेंडर दाखवतात, आम्हाला मिळाले मग आम्ही सबलेट करतोय. तुम्ही आपण एक करताना सगळी शहानिशी करून घेतली पाहिजे. हे सगळं तपासून घेतलं पाहिजे. अन्यथा मग आपली फसवणूक होते आणि हे अतिशय सराईत लोक आहेत. त्यामुळे
याच्यावर कारवाई होईल ते होईल, पण हे जे पैसे दिले जात आहेत त्याची फसवणूक होते ते मात्र परत मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कोणीही असं पैसे घेऊन मला वर्क ऑर्डर दे असं अजिबात करू नका. हो, तुमचं नाव आणि तुमच्या नावाचं नाव वापर करून याचा गैरवापर होतोय का असं वाटतं का? माझं नाव नाही वापरलं, मी त्यांना विचारलं पण ते म्हणे आता अशीच पद्धत आहे, आम्हाला माहीत आहे ही अशीच पद्धत आहे, आता ऑफलाईनच टेंडर होत आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यांना खूप म्हणजे त्यांना इतकं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना फसवलं गेलं की ते म्हणे आम्हाला थोडीशी शंका आली नाही की आमची फसवणूक होते. आणि हे मोठे व्यापारी आहेत, की लहान लोक नाहीत, 100-200 कोटीचं काम घेणारे काही छोटे लोक नाही आहेत, ते चांगले लोक आहेत, व्यापारी आहेत आणि हे त्याच्यामध्ये फसलेले आहेत. भाऊ, या लोकांना जर संबंधितांनी पैसे जर रिटर्न केले तर पुढची भूमिका काय असणार आहे शासनाची? नाही नाही, आम्ही तर तक्रार करतोय, आमची भूमिका आहे की बोगस वर्क ऑर्डर कशी काय देऊ शकतात. पैसे देणे घेणे हा विषय नंतरचा आहे, पण इतकं सराईतपणे कोणी कोणाला फसवू शकतं, इतक्या बोगस वर्क ऑर्डर या ठिकाणी देऊ शकतं, नाही तर मग सरच चालेल कुठेही. कोणी कोणाला फसवेल उद्या, हा जो त्याच्यावर कठोर शासनानं झाला पाहिजे, कडक कारवाई याच्यावर झाली पाहिजे, आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने हा टेंडर पब्लिक झालेले आहे, यामध्ये आपल्या प्रशासनाचाच कोणी अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत असा संशय वाटतो. मला वाटतं याच्यामध्ये कोण अधिकारी आहे, कोण पदाधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, त्याची सखोल चौकशी केली जाईल. आणि कोणी असो याच्यामध्ये, कोणी असो, किती मोठा असो छोटा असो, मग तो अधिकारी असो का राजकीय क्षेत्रातला कोणी असो, कोणाची हयगय केली जाणार नाही. अतिशय कडक कारवाई, कठोर कारवाई या संदर्भामध्ये केली जाईल. दुसरा प्रकार हा उघडकीस आला आहे, पुढं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता यामागे आता कळत नाही. आता मला वाटतं हे उघड झाल्यावर अजून किती लोक पुढे येतात, कोणाकोणाला वर्क ऑर्डर दिलेली आहे हे आपल्याला माहीत नाही. आता हे 3-4 लोक, 4 वर्क ऑर्डर याकडे आलेले आहेत, 3 ते 4 किती आहेत त्याच्यामध्ये, तर हे सांगतायत. शक्यता आहे अजूनही कोणाला दिले गेले असतील. मला वाटतं या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं पोलीस बरोबर त्यांच्याकडून काढतील, अजून कोणी लोक समोर येतील किंवा आमची फसवणूक झाली, त्यानंतर आपल्याला कळेल की किती लोकांची फसवणूक समोर झाली. यावं असं आवाहन कराल का होतं मी लोकांना? तेच सांगतोय, म्हणून मी स्वतः प्रेस सांगतोय, तर त्यांची अजूनही मानसिकता नाही आहे. पण हे वर्क ऑर्डरला बघितल्यावर खरं मला शॉक लागला की अशा पद्धतीने फसवणूक लोकांची चाललेली आहे. वर्क ऑर्डर देतो, ऑफलाईन वर्क ऑर्डर आहे, अशा 100-100 दीडशे कोणते वर्क ऑर्डर असू शकत नाही, असंच नाही. आणि असं कोणाला अधिकार नाही, त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. अतिशय मी परवा यादी पण जाहीर केली, लोक कुठले बाकी टेंडरचे काय, पण अशा पद्धतीने आता लोकांना फसवण्याचं काम काही मंडळी, काही रॅकेट या ठिकाणी करतायत, सफाईदारपणे करतायत. मला वाटतं त्याच्यामध्ये कोणीही बळी पडू नये पुढे. आणि ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांनी समोर यावं आणि तक्रारी कराव्यात. हो, तुमच्याकडे जी काही तक्रार मांडली की आपली फसवणूक आहे, ते प्रॉपर जळगाव जिल्ह्यातले आहेत की बाहेर? ते मुंबईचे आहेत, ते संभाजीनगरचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. साधारण जे फसवणूक करणारे यांची काही पार्श्वभूमी लक्षात आली का प्राथमिक? आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरच ते कळेल सगळं काय काय त्यांची पार्श्वभूमी काय आहे काय नाही. पण अतिशय सफाईदारपणे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे नाशिककडेच आम्ही हा तपास देणार आहोत. खरं म्हणजे इथे जरी मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही आज कंप्लेंट द्या, मी त्यांच्याही संपर्कात त्या लोकांच्या, पण ते अजून म्हणतात नाही बाबा मला पैसे देणार आहे, परत आम्हाला पैसे परत मिळणार आहेत, या भरोश्यावर ते आहेत. पण मी सांगितलं आता आम्ही तर कंप्लेंट देऊ, अशा पद्धतीने जे वर्क ऑर्डर आलेले आहेत आम्ही तक्रार देऊ, तुमच्या नावाचे आहेत, तुम्हालाही आम्ही बोलू आणि तुम्ही नाव सांगा. पुढच्या काळामध्ये आता कुंभमेळ्याला बराचसा अवधी अजून बाकी आहे, त्यामुळे आता याला जरी अटक केली तरी असे काही लोक जे आहेत बोगस ते अजून येण्याची, समोर येण्याची शक्यता आहे. तर आपण पोलिसांना काही आवाहन करणार की या संदर्भात काही पोलिसांना आवाहन करण्याचा प्रश्नच नाही आहे. पोलिसांकडे तक्रारच करणार आहोत. ही तक्रार तर आम्ही सुमोटो करतो आहोत. आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, तुमच्या नावाने वर्क ऑर्डर दिलेली आहे, ती त्या ठिकाणी तक्रार करतील. त्यांनी केल्यापेक्षा ज्याची फसवणूक झालेली आहे त्यांनी आधी करावी. मी त्यांना आवाहन केलं, त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या. नाही साहेब, तो उद्या देतोय, तो परवा देतोय, तो चेक दिलेले आहे त्याचे पैसे मला परत देतोय, असं करतोय, हे तेही सांगतायत. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्यावेळेला तक्रार दाखल होईल, ज्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी अजून काय काय पराक्रम केलेले आहेत किंवा ज्यांना ऑर्डर मिळाले ते अजून काही लोकांचे नाव सांगू शकतील, किंवा ज्यांना ऑर्डर मिळालेले असे वर्क ऑर्डर बोगस आणि त्यांनी पैसे दिले आहेत ते सुद्धा समोर येतील, किंवा आपली फसवणूक झाली अजून त्यांना माहीत नसेल पण आपली फसवणूक झालेली आहे असं त्यांना कळेल, त्यामुळे ते लोक समोर येतील. आता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्या लोकांशी संपर्क साधला असेल की तुम्ही आम्हाला फसवलं, तर त्यांच्याकडून काही कमिटमेंट केलं आहे की पैसे परत देतो? त्यांचं म्हणणं आहे आम्ही बरेच दिवस झाले फिरतोय, आम्हाला पैसे परत देत नाही, आम्हाला दररोज फिरवलं जातं, आम्ही वेड्यासारखे फिरतोय, इकडे मुंबईला जा, पुण्याला जा, जळगावला ये, इकडे जा, पण आम्हाला पैसे मिळत नाही. आणि म्हणून मग ते कंटाळून माझ्याकडे आलेत. त्यांनी माझ्याकडे हा विषय टाकला आणि नंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांना विचारतो बाबा हा प्रकार काय आहे. त्यांनी सांगितलं साहेब असं टेंडर आपण वर्क ऑर्डर दिलेल्याच नाहीत. आता दिलेल्या नसताना मग या वर्क ऑर्डर आल्या कुठून, कशा आल्या,
आणि म्हणून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होईल.